नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अमोल आगरकर. महाडिस्कॉम म्हणजे एबीसीबीच्या ज्या 3 कंपन्या आहे, महावितरण, महापारेषण, महानिर्मिती, यामध्ये वरच्यावर मागच्या 2 वर्षापासून वॅकन्सी सुरू आहे. ते ITIचे असो, एनी ग्रॅज्युएट असो की तुमच्या डिप्लोमा डिग्री इंजिनियर्सचे असो. तर त्यामध्ये महाडिस्कॉम म्हणजे महावितरणमध्ये मागच्या वर्षी किंवा जे काही 2023 पासून जी भरती सुरू होती, त्यामध्ये JEE आणि अकाउंट असिस्टंटची एक्झाम नोव्हेंबर 2024 मध्ये झालेली होती. विद्यार्थी मित्र आतुरतेने रिझल्टची वाट बघत होते. रिसेंटली आपण रिझल्टचं अपडेटसुद्धा दिलेलं होतं. तर त्यानुसार कालच्या तारखेला त्यांनी JEE आणि अकाउंट असिस्टंट म्हणजे ग्रॅज्युएट इंजिनियर ट्रेनी, डिप्लोमा इंजिनियर ट्रेनी आणि अकाउंट असिस्टंट BCom बेस जे एक्झाम होत्या त्याचे रिझल्ट डिक्लेअर केलेला आहे. बऱ्याचशा विद्यार्थ्यांना कालच मेसेज आणि फोन सुरू झाले. तर त्यामध्ये अकाउंट असिस्टंट आणि JEE डिप्लोमा होल्डर यामध्ये काही असा विशेष काही इश्यू नव्हता. परंतु जे काही AEची पोस्ट आहे किंवा ग्रॅज्युएट इंजिनियर ट्रेनी आहे बी ग्रॅज्युएट्स, त्याच्यामध्ये बरेच काही इश्यू होते. सर्वप्रथम विद्यार्थी मित्रांनो, ज्यांचं सिलेक्शन झालेलं आहे, ज्यांचं नाव आलं आहे लिस्टमध्ये, ते कुठल्याही पोस्टचे असो, त्या सर्वांना माझ्या चॅनलतर्फे, इंजिनियर अमोल यूट्यूब चॅनलतर्फे खूप जास्त मनापासून अभिनंदन, हार्दिक अभिनंदन. कारण की इतकी मोठी पोस्ट अचीव करणं किंवा गव्हर्नमेंट सर्व्हिस मिळवणं आजकाल म्हणजे सोपं नाही आहे ॲक्च्युली सध्याच्या कंडिशनला. आणि चांगला अभ्यास करून, चांगले परिश्रम करून आणि प्रत्येकाने मेहनत इथे घेतलेली आहे. तर जे काही सीट्स होत्या, जे काही पोस्ट होत्या, त्यामध्ये बरेचसे विद्यार्थी आता पुढे जॉईन होतील. त्यांची DV वगैरे होईल. DVसाठी 15 ते 20 दिवसामध्ये एक शेड्यूल तुम्हाला येऊन जाईल महावितरणकडनं. तर त्यानुसार जे काही आता लिस्ट लागलेली आहे किंवा लागलेली होती असं म्हणू शकतो आपण, कालच्या तारखेला त्यांनी लिस्ट डिक्लेअर केली आणि कालच आय थिंक रात्री 10-11 वाजता त्यांनी लिस्ट साईटवरून काढली. तर त्यामध्ये मित्रांनो डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन साधारण पुढच्या 15 ते 20 दिवसामध्ये होईल. त्याच्यामध्ये विस्तृत जे काही तुम्हाला मेल वगैरे पण येऊ शकतात आणि त्यानुसार डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कुठं आहे, काय आहे, ते सगळं mahadiscom.in या साईटवर येईलच. त्यामध्ये तुम्ही रिझल्ट बघितला असाल. आपलं टेलिग्राम चॅनलसुद्धा आहे इंजिनियर अमोल, त्यावर आपण माहिती दिलेली आहे की AEमध्ये बरेच इश्यू होते, गेटचा इश्यू होता. परंतु अकाउंट असिस्टंट आणि जे काही JEEची पोस्ट आहे त्याच्यामध्ये विशेष काही इश्यू नव्हता किंवा त्यामध्ये काही अडचणी नव्हत्या. परंतु काही निगेटिव्ह पॉईंट आहे, काही महावितरणचा कारभार आधीपासूनच भोंगळा आहे, ते सगळ्यांना माहिती आहे. परंतु आता त्यांनी त्याचं आपण म्हणू शकतो एक एक्झाम्पल आपल्याला दिलेलं आहे. तर त्यानुसार काही महत्त्वाचे पॉईंट आहे, मी तुमच्यासमोर ते सांगायचा प्रयत्न करतो. तर बघा मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट महावितरणच्या एक्झाममधला, बाकी एक्झाममध्ये हा प्रकार होत नाही. खूप जास्त पोस्ट असल्या तरच अशा प्रकार होत असतो एक्झाममध्ये. इथे काय झालं आहे की त्यांनी शिफ्टमध्ये एक्झाम घेतलेले आहे. प्रत्येक पोस्टच्या ह्या शिफ्टमध्ये एक्झाम घेतलेल्या आहे. किती कमी पोस्ट, फॉर एक्झाम्पल JEEच्या पोस्ट 50 होत्या तरी त्यांनी शिफ्टमध्ये एक्झाम घेतली. AEच्या पोस्ट 300 समथिंग होत्या, 302 होत्या, तरी त्यांनी शिफ्टमध्ये एक्झाम घेतली. ॲक्च्युली ते घेण्याचं काहीच कारण नव्हतं. पहिला पॉईंट हा, शिफ्टमध्ये एक्झाम त्यांनी घ्यायला नव्हती. त्यामुळे प्रॉब्लेम असा झाला आहे की नॉर्मलायझेशनमध्ये बरेचसे विद्यार्थ्यांचे मार्क कमी झाले आणि काही जणांचे थोडेफार वाढले असेल कदाचित. ठीक आहे. पण जे काही कालपासून माझा कॉन्टॅक्ट झाला विद्यार्थी मित्रांशी किंवा त्या रिझल्टच्या आधी जो कॉन्टॅक्ट झाला, त्यानुसार नॉर्मलायझेशन हे एक प्रकारचं टेन्शन होतं विद्यार्थ्यांना की त्यामध्ये काय करतात. कारण की यांना कसं कुठेतरी मार्क कमी किंवा जास्त करण्याची संधी मिळते महावितरणला किंवा जे काही म्हणजे जिथे तुम्हाला ज्या अशा गोष्टी आहे की जिथे घोळ करण्याची संधी असते, बऱ्याच ठिकाणी असे घोळ करू शकतात, असं यांनी केलेलं होतं. ॲक्च्युली घोळ केला मी असं म्हणणार नाही, परंतु घोळ करण्याची संधी होती. परंतु नॉर्मलायझेशनच्या नावाखाली मार्क कमी जास्त करू शकतात आणि नॉर्मलायझेशन करण्याचं काहीही कारण नव्हतं. कारण की जागा या अतिशय कमी होत्या. संख्या जी होती जागांची ही अतिशय कमी होती. हा 5000-4000 जागा आहे विद्युत सहाय्यकसारख्या, तिथे तुम्ही शिफ्टमध्ये एक्झाम घेता, ती गोष्ट योग्य होती. परंतु इथे नॉर्मलायझेशन करण्याचं काही कारण नव्हतं. ठीक आहे, पहिला पॉईंट हा. आणि जेव्हा त्यांनी आता मेरिट लिस्ट दिलेली आहे, मेरिट लिस्टमध्ये त्यांनी कुठल्याही कॅन्डिडेटचे मार्क टाकलेले नाही आहे, फक्त कट ऑफ मार्क तिथे टाकलेले आहे. म्हणजे हा खूप मोठ्या प्रकारचं एक प्रकारचं घोळच आहे. कारण की तिथे तुम्हाला मार्क डिस्प्ले करणं अतिशय आवश्यक असतं. होऊ शकते की आता त्यांनी लिस्टसुद्धा रिमूव्ह केली आहे किंवा मेरिट लिस्ट किंवा रिझल्ट त्यांनी साईटवरनं महाडिस्कॉमने काढलेला आहे. 2 दिवसामध्ये, एका दिवसामध्ये किंवा काही दिवसामध्ये ते विथ मार्क्स लिस्ट टाकू शकतात, असा एक अंदाज माझा आहे पर्सनली. तर तसं होऊ शकतं. तसं झालं तर फारच चांगलं, प्रत्येक कॅन्डिडेटला आपले जे मार्क्स आहे ते कळतील. ठीक आहे. त्यानंतर मार्क न टाकल्यामुळे बरेचसे विद्यार्थी गोंधळामध्ये आहे की बा आपल्याला किती मार्क्स आहे किंवा आपला कट ऑफ समजून गेला, कट ऑफ समजला. परंतु प्रत्येक जी तुम्ही मेरिट लिस्ट टाकली आहे, फॉर एक्झाम्पल 500ची अकाउंट असिस्टंटची टाकलेली आहे, तर त्यामध्ये प्रत्येक कॅन्डिडेटच्या समोर त्याचे स्कोअर किती आहे हे प्रत्येक रिझल्टमध्ये असतं. यांनी महावितरणने ते डिक्लेअर केलेलं नाही आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट तो आहे AEमधला. AE म्हणजे ग्रॅज्युएट इंजिनियर ट्रेनिंगमधला सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे की गेटच्या अपोजमध्ये म्हणजे 10% गेटचं रिझर्वेशन आहे. तर त्यामध्ये गेटच्या अपोजमध्ये औरंगाबाद किंवा संभाजीनगर खंडपीठामध्ये कोर्टामध्ये केस सुरू आहे आणि त्याचा रिझल्ट न लागता त्यांनी AEचा रिझल्ट डिक्लेअर केलेला आहे.
कारण की उद्या जाऊन कोर्ट काय निर्णय देते त्यावर बऱ्याचशा गोष्टी डिपेंड असतात की गेटला कन्सिडर करायचं की नाही 10%मध्ये की नाही करायचं. तरी यांनी 10%मध्ये गेटला कन्सिडर करून तो रिझल्ट लावलेला आहे. म्हणजे गेटचं जे काही 10% आहे ते त्यांनी कन्सिडर केलं आहे. पण तू कसं कन्सिडर केलं आहे, किती स्कोअर दिलेला आहे गेटवाल्यांना किंवा नॉन गेटला किती स्कोअर दिला आहे, नॉन गेटची विद्यार्थी किती आहे, गेटची विद्यार्थी किती आहे, हे इथे पिक्चर काहीच क्लिअर होत नाही आहे. फक्त त्यांनी रजिस्ट्रेशन नंबर आणि मुलांची कॅटेगरी टाकलेली आहे आणि त्यांचे नावं टाकलेले आहे. नावंसुद्धा काही काही ठिकाणी सरनेमसुद्धा टाकले नाही, असं सुद्धा झालेलं आहे. ठीक आहे. म्हणजे हा भोंगळ कारभार महावितरणचा आधीसुद्धा होता आणि आतासुद्धा त्यांनी एक्झाम्पल दिलेलं आहे. गेटमध्ये मित्रांनो जे काही कोर्टाचे रिझल्ट आहे तो अजून आलेला नाही आहे. तो पुढे आल्यानंतर म्हणजे कसं आहे, एक तर कोर्टाने यांना परमिशन दिली असेल महावितरणला की तुम्ही रिझल्ट लावा, काही प्रॉब्लेम नाही आहे. म्हणजे कोर्टाच्या आदेशाशिवाय हे रिझल्ट लावू शकत नव्हते, परंतु तरी त्यांनी रिझल्ट कसा काय लावला यावर एक मोठं प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. कारण की उद्या जाऊन जर गेट कॅन्सल झाला तर हे काय लिस्ट बदलतील काय? म्हणजे हे असं त्यांनी करायला नको कारभार, परंतु यांनी रिझल्ट आधीच लावला. ठीक आहे, बघू पुढे काय होतं. तर आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे प्रत्येक रिझल्टमध्ये कुठलाही डिपार्टमेंटचा रिझल्ट असो, कुठल्याही कंपनीचा रिझल्ट असो, सेमी गव्हर्नमेंट किंवा गव्हर्नमेंट, त्यामध्ये ते 100% ज्या पोस्ट असतात. फॉर एक्झाम्पल एईचे आपल्या 302 पोस्ट होत्या, 298ची लिस्ट लावली आणि 302 प्लस 150चं त्यांनी कमीत कमी त्यांनी वेटिंग लिस्ट लावायला पाहिजे, ते सुद्धा त्यांनी लावलेलं नाही आहे. वेटिंग लिस्ट कुठल्याच पोस्टची त्यांनी दिलेली नाही आहे. जेईची सुद्धा दिलेली नाही आहे, अकाउंट असिस्टंट नाही आहे आणि एईची सुद्धा त्यांनी वेटिंग लिस्ट दिलेली नाही आहे. वेटिंग लिस्ट ही रिझल्टच्या सोबतच त्यांनी लावायला पाहिजे होती, पण तो अजूनपर्यंत लावलेली नाही. इन फ्युचर बघू काय लावतात, तर परंतु तो सुद्धा एक निगेटिव्ह पॉईंट इथे आहे. आणि मुख्यत्वे म्हणजे लिस्ट त्यांनी रिमूव्ह केलेली आहे. जे काही साईटवरनं त्यांनी मेरिट लिस्ट किंवा जे काही तुमचं रिझल्ट आहे तो रिमूव्ह केलेला आहे. कट ऑफसुद्धा जी PDF होतं ते सगळं डिलीट केलेलं आहे. डिलीट म्हटल्यापेक्षा ते रिमूव्ह केलेलं आहे. ठीक आहे. त्याच्यामध्ये विद्यार्थी मित्र ज्यांचं सिलेक्शन झालं त्यांनी घाबरून जायचं काही कारण नाही आहे, कारण की त्याच्यामध्ये थोडंफार त्यांनी ते ॲड करतील वेटिंग लिस्ट वगैरे कदाचित माझ्या माहितीप्रमाणे, आणि वेटिंग लिस्ट ते ॲड करतील किंवा जे काही आता एईच्या पोस्ट त्यांनी 302 असताना 298ची लिस्ट लावली त्याच्यामध्ये काही चेंजेस करू शकतात. परंतु विद्यार्थ्यांनी इथे काळजी करण्याचं काही गरज नाही आहे. मला तरी असं वाटतं की पुढच्या 1-2 दिवसामध्ये ते करेक्शन करून परत ते टाकतीलच. ठीक आहे. ॲक्च्युली हे असे कारभार यांनी करायला नको. इतक्या मोठ्या कंपनीला तर शोभत नाही, महावितरणसारख्या कंपनीला, परंतु त्यांनी लिस्ट टाकून ती रिमूव्ह केलेली आहे. आता परत ते काय करतात ते बघू, 1-2 दिवसामध्ये आपल्याला कळेलच. कदाचित लिस्ट येऊन जाईल संध्याकाळपर्यंत किंवा उद्यापर्यंत. आणि मित्रांनो, ज्यांचं सिलेक्शन झालेलं आहे त्यांना परत एकदा माझ्याकडून मनापासून अभिनंदन, त्यांच्या कुटुंबाचं अभिनंदन, कारण की खूप कष्ट लागतात हे सगळं करण्यासाठी, असं सिलेक्शन मिळवण्यासाठी. आणि चांगला प्रामाणिकपणे प्रयत्न करून तुम्ही रिझल्ट मिळवला आहे, तुमचा रिझल्ट पॉझिटिव्ह आणलेला आहे, त्यासाठी तुम्हाला अभिनंदन. त्यामध्ये ज्यांचं सिलेक्शन झालेलं नाही आहे ते कुठली पोस्ट असो त्यामध्ये फॉर एक्झाम्पल जेई जर सोडला, कारण जेईच्या वॅकन्सी जास्त येत नाही, जेई जर आपण सोडलं तर एईसाठी महापारेषणची खूप मोठी संधी आहे. महाडिस्कॉमला कसं आहे की महाडिस्कॉमचा कारभार हा प्रत्येक वेळी किती ते विचित्र प्रकारचा आहे आपल्याला लक्षात येते. तर त्यामुळे महाडिस्कॉमपेक्षा महाट्रान्सको एईचा रिझल्ट म्हणजे महाट्रान्सकोमध्ये जॉईन होणे हे असं ड्रीम जॉब आहे. महाट्रान्सको जो 29 डिसेंबरला एक्झाम झाली आहे त्याचासुद्धा रिझल्ट फेब्रुवारीच्या 2nd वीकपर्यंत अपेक्षित आहे आणि त्यामध्ये बरेचसे जे महाडिस्कॉममध्ये सिलेक्ट झालेले विद्यार्थी ते तिथे रिफ्लेक्ट होतीलच. 50% तरी कमीत कमी तिथे दिसतीलच आणि मग ते महाडिस्कॉम जॉईन न करता महाट्रान्सको जॉईन करतील. ठीक आहे. त्याच्यामुळे हा माझा अंदाज आहे. बाकी बरेचसे विद्यार्थी मध्ये सुद्धा बऱ्याच ठिकाणी जॉईन झालेले आहे आणि ते सुद्धा तिथे म्हणजे महाडिस्कॉमची जी लिस्ट आहे ती 100% मुलं इथे जॉईन होणारच नाही, स्पेशली एईचे. बाकी विद्यार्थ्यांसाठी इथे पोस्ट नसतात. त्याच्यामुळे निराश होण्याचे कारण नाही. ज्यांचं सिलेक्शन झालेलं नाही आहे त्यांना महाट्रान्सकोमध्ये चान्स मिळणारच आहे. मला बरेचसे विद्यार्थ्यांचे कमेंट आले की सर आमचं सिलेक्शन थोड्याशाने राहिलं. त्यांना महाट्रान्सकोमध्ये चान्स आहे. महाट्रान्सकोचा रिझल्ट अजून यायचा आहे. अजून जे बेस्ट आहे त्याचा रिझल्ट अजून यायचा आहे. महाट्रान्सको हे बेस्ट आहे. ठीक आहे. आणि बाकी अकाउंट असिस्टंटचे विद्यार्थी आहे. इथे अकाउंट असिस्टंट होतं महावितरणमध्ये. महापारेषणमध्ये काही दिवसानंतर जाहिरात येणार आहे. त्याच्यामध्ये LDCची पोस्ट आहे. फायनान्स अँड अकाउंटिंग म्हणजे तुमचं BCom BBA वगैरे झालं असं तर तुम्ही तिथे फॉर्म भरू शकता. त्याच्यामुळे अकाउंट असिस्टंट किंवा BComच्या विद्यार्थ्यांना तिथे सुद्धा चांगली संधी आहे. उलट महावितरणपेक्षा महाट्रान्सकोचा जॉब हा अतिशय उत्तम आणि चांगला आहे. त्याच्यामुळे तुम्ही निराश होऊ नका. कालपासून मी बघतोय रिझल्ट आल्यानंतर प्रत्येक अकॅडमीचे सुरू आहे की आमचा रिझल्ट असा आला तसा आला, आमचे विद्यार्थी इथे सिलेक्ट झाले असे झाले. चांगली गोष्ट आहे. प्रत्येक विद्यार्थ्याला मी अभिनंदन करेल आणि प्रत्येक विद्यार्थी हा माझा विद्यार्थी असं समजून मी हे करत असतो आणि मी कधी कुठलाच असं शेअर करत नाही. मला कालपासून बरेचसे मेसेजेसही आले आणि काही जणांशी मी बोललोसुद्धा आहे. परंतु मी ते म्हणजे जोपर्यंत तुमचं सिलेक्शन होत नाही तोपर्यंत माझं काम असतं, त्यानंतर माझं काम नाही आहे. बाकी तुम्हाला जर माझ्याशी इन्क्वायरी करायची असेल की बा सर पुढे DVचं काय आहे किंवा DVमध्ये कसं डॉक्युमेंट न्यायची किंवा काय, किंवा पुढे तुम्ही जॉब करताना सुद्धा तुम्हाला काही अडचणी असेल किंवा काही असेल तर मला माझ्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा. 7038138990 यावर आधी व्हॉट्सअप करा आणि त्यावर तुम्ही मला काय तुमच्या क्वेरीज वगैरे विचारू शकता किंवा तुमचा रिझल्ट पॉझिटिव्ह आला त्याबद्दल तुम्ही मला कमेंट करू शकता, काही हरकत नाही. परंतु मी जो माझा व्हिडिओ बघतो आणि जो माझा व्हिडिओ बघून अभ्यास करतो तो प्रत्येक विद्यार्थी हा माझा आहे असं समजून मी बोलत असतो मित्रांनो.
तर मित्रांनो, यामध्ये काय बदल होतात किंवा काय ते मेरिट लिस्ट परत कधी टाकतात किंवा काय त्याच्यामध्ये काही चेंजेस करतात का किंवा वेटिंग लिस्ट टाकतात का, ह्या सगळ्या प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहे. कारण की सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एज रिलेटेड गेटची केस क्लोज न होता किंवा केस सुरू असताना हायकोर्टामध्ये यांनी हा रिझल्ट लावला, हा सगळ्यात मोठा प्रश्नचिन्ह आहे. आणि त्याच्यानंतरही वेटिंग लिस्ट पण लावलेली नाही आहे आणि दुसरं त्यांनी गुण दिलेले नाही आहे, म्हणजे मार्क्स त्यांनी डिक्लेअर केलेले नाही आहे लिस्टमध्ये. म्हणजे इथे त्यांना काहीतरी कुठेतरी काय काही कारभार करायचा आहे का किंवा केला आहे का, हे आपल्याला आता प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहे. परंतु बघू त्यामध्ये काय अपडेट येतात पुढे, आपण बघू रिझल्टमध्ये. ॲक्च्युली त्यांनी लिस्ट काढायलाच नको होती. जर लिस्ट काढलेली आहे तर पुढे त्यांनी लवकरात लवकर ती टाकायला पाहिजे, व्हॉटएव्हर त्यांनी काय चेंजेस करून किंवा काय. आणि ज्यांचं सिलेक्शन झालं आहे त्यांनी टेन्शन घेण्याचं कारण नाही आहे. ज्यांचं सिलेक्शन झालं आहे ते पुढे आता DVसाठी तयार राहा. DV 15 ते 20 दिवसामध्ये फेब्रुवारीच्या 1st-2nd वीकमध्ये DV तुमचे स्टार्ट होऊ शकतात पुढे. ठीक आहे. तर आशा करतो बऱ्यापैकी एक चांगली न्यूज आपल्याला मिळालेली आहे, जे विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालं आहे. आणि ज्यांचं सिलेक्शन झालं आहे त्यांच्यासाठी बॅड न्यूज आहे, परंतु त्यांनी खचून न जाता पुढच्या तयारीसाठी लागा. कारण महाडिस्कॉमची अपॉर्च्युनिटी केली, परंतु अकाउंट असिस्टंट आणि AEसाठी ट्रान्सकोची मोठी अपॉर्च्युनिटी तुमच्याकडे आहे आणि चांगली अपॉर्च्युनिटी आहे. तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांमध्ये शेअर करा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा. बेल आयकॉनसुद्धा क्लिक करा, जेणेकरून जे महत्त्वाचे अपडेट्स पुढे आपण देणार आहे ते तुम्हाला मिळत राहतील. धन्यवाद मित्रांनो.